श्री स्वामी समर्थ मंडळी. वृश्चिक राशी, पायाखाली आता सोन्याची वाट तयार होणार. फक्त ही एक चूक करू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आयुष्यात कधी कधी असं का येतं की जिथे प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी अनुकूल होऊ लागते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सध्या तसाच एक विशेष काळ सुरू आहे. अनेक दिवसांपासूनचे अडथळे, अडचणी आणि मानसिक ताण होते ते आता हळूहळू दूर होताना दिसतील. पण लक्षात ठेवा, यशाच्या उंबरठ्यावर उभे असताना एक छोटीशी चूकसुद्धा मोठं नुकसान करू शकते. म्हणूनच हा काळ जितका चांगला आहे तितका सावध राहण्याचा देखील आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञाचा अवश्य सल्ला घ्यावा. नंबर 1, एक करिअरमध्ये मोठी संधी मिळणार. या काळात तुमच्या कामाची दखल वरिष्ठाकडून घेतली जाईल. बराच काळ तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील तर काहींना पदोन्नतीची संधी मिळू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या ऑफर्स तुमच्याकडे येऊ शकतात. पण इथे सर्वात मोठी चूक म्हणजे कोणतीही ऑफर लगेच स्वीकारणं. पगार, कामाचे वातावरण, भविष्यातील वाढ याचा नीट विचार करा. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. स्वतःची खात्री करूनच पुढे जा. नंबर 2, आर्थिक स्थिती मजबूत होणार. आर्थिकदृष्ट्या हा काळ खूप सकारात्मक आहे. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत, जसे की जुने अडकलेले पैसे परत मिळणे, एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होणे किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळणे. काहींना व्यवसायातून मोठा फायदा होऊ शकतो. मात्र इथेच लोक चूक करतात की ते पैसा आला की लगेच खर्च करणे, अनावश्यक खरेदी, दिखावा किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. म्हणूनच पैशाचा योग्य वापर करा, बचत करा आणि योग्य गुंतवणूक यावर भर द्या. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 3, नात्यामध्ये सुधारणा होणार. घरात आणि नातेसंबंधामध्ये जो तणाव होता तो आता कमी होईल. कुटुंबातील सदस्यामध्ये पुन्हा एकदा जवळीक निर्माण होईल. जुने गैरसमज दूर होतील आणि प्रेम वाढेल. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत दुरावा अनुभवत असाल तर पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. पण इथे सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःचा अहंकार न सोडणे. जर तुम्ही नेहमी स्वतःला बरोबर समजत राहिलात आणि समोरच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर नात्यात पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो. थोडा संयम आणि समजूतदारपण खूप उपयोगी ठरेल. नंबर 4, आरोग्याची स्थिती सुधारेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला हळूहळू सुधारणा दिसेल. पूर्वीचे त्रास कमी होऊ लागतील आणि शरीरातील नवीन ऊर्जा जाणवेल. मानसिक ताणही कमी होईल, ज्यामुळे तुम्ही अधिक सकारात्मक राहाल. पण इथेच लोक मोठी चूक करतात, ती म्हणजे सुधारणा दिसता स्वतःची काळजी घेणे सोडणे. चुकीचा आहार, झोपेची कमतरता किंवा व्यायाम टाळणे यामुळे पुन्हा त्रास वाढू शकतो. म्हणूनच नियमित दिनचर्या पाळा, पौष्टिक आहार घ्या आणि थोडा वेळ स्वतःसाठीही काढा. नंबर 5, नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय, प्रोजेक्ट किंवा कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि हळूहळू यशही मिळेल. विशेषतः जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे. पण इथे सर्वात मोठी चूक म्हणजे इतरांवर जास्त अवलंबून राहणे. भागीदारी करताना किंवा कोणावरही विश्वास ठेवताना पूर्ण माहिती घ्या. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, म्हणजेच यश नक्कीच मिळेल. नंबर 6, अचानक प्रवासाचे योग. या काळात अचानक प्रवासाचे योग दिसत आहेत. हा प्रवास कामाच्या निमित्ताने, व्यवसायासाठी किंवा एखाद्या धार्मिक कारणासाठी होऊ शकतो. काही लोकांना नवीन ठिकाणी जाण्याचीही संधी मिळेल, जिथे त्यांना नवीन लोक भेटतील आणि महत्त्वाच्या संपर्काची निर्मिती होईल. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि भविष्यात मोठ्या संधीही उघडू शकतो. पण इथे एक मोठी चूक म्हणजे घाईत किंवा तयारी न करता प्रवासाला निघणे. कागदपत्रे, आर्थिक व्यवस्था आणि नियोजन नीट करा, नाहीतर छोट्या चुकाही मोठा त्रास देऊ शकतात. नंबर 7, आत्मविश्वास वाढेल, पण ओव्हर कॉन्फिडन्स टाळा. या काळात तुमच्यातील आत्मविश्वास खूप वाढलेला जाणवेल. तुम्ही जे काही कराल त्यात यश मिळेल असा विश्वास तुमच्यात निर्माण होईल. त्यामुळे मोठे निर्णय घेण्याची हिंमतही येईल. हा आत्मविश्वास तुमच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. पण इथेच ओव्हर कॉन्फिडन्सची चूक होऊ शकते. जर तुम्ही इतरांचे मत ऐकले नाही किंवा स्वतःला सर्व काही माहीत आहे असे समजले तर चुकीचे निर्णय होऊ शकतात. म्हणूनच आत्मविश्वास ठेवा, पण वास्तवाची जाणीवही ठेवा. नंबर 8, शत्रूवर विजय मिळेल. जे लोक आत्तापर्यंत तुमच्या विरोधात काम करत होते किंवा तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते ते आता हळूहळू मागे पडतील. तुमची प्रामाणिकपणा तुमच्या यशाच्या मार्गावर पुढे नेईल. काही लोक तुमच्यावर टीका करतील किंवा तुमची बदनामी करण्याचा प्रयत्नही करतील, पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही. पण इथे सर्वात मोठी चूक म्हणजे
बदला घेण्याचा प्रयत्न करणे. जर तुम्ही नकारात्मकतेमुळे अडकून राहिलात तर तुमची ऊर्जा वाया जाईल. शांत राहून आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करून पुढे जाण्याचे योग्य ठरेल. नंबर 9. आध्यात्मिक शक्ती वाढेल. या काळात तुमची आध्यात्मिक बाजू अधिक मजबूत होईल. देवावरची श्रद्धा वाढेल आणि तुम्हाला अंतर्मनातून शांतता मिळेल. काही लोक ध्यान, जप किंवा प्रार्थनेकडेही वळतील. त्यामुळे त्यांना मानसिक स्थैर्य मिळेल. विशेषतः त्यांना श्री स्वामी समर्थ, भोलेनाथ किंवा आपल्या श्रद्धास्थानाची भक्ती केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. पण इथे एक चूक म्हणजे केवळ संकटाच्या वेळी देवाची आठवण काढणे. नियमित साधना आणि श्रद्धा कायम ठेवली तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसेल. नंबर 10. सर्वात मोठी चूक म्हणजे उतावळेपणा आणि दुर्लक्ष. हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. पण याच काळात सर्वात जास्त सावध राहण्याचीही गरज आहे. उतावळेपणामुळे घेतलेले निर्णय, लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करणे किंवा इतरांच्या बोलण्यावर अंधविश्वास ठेवणे या चुका तुमच्यासाठी मोठा अडथळा ठरू शकतात. प्रत्येक निर्णय घेताना शांतपणे विचार करा, परिस्थिती समजून घ्या आणि मगच पुढे जा. थोडा संयम आणि जागरूकता ठेवली तर हा काळ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. वृश्चिक राशीच्या आयुष्यात आता खरोखर सोन्याची वाट तयार होत आहे. हा काळ तुमचे नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. पण यश टिकून ठेवण्यासाठी संयम, शहाणपण आणि योग्य निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही सुद्धा या एका चुकीपासून स्वतःला दूर ठेवले तर आयुष्यात मोठी प्रगती निश्चित आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.